नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, काल आपला व्हिडिओ नव्हता आला आणि आज व्हिडिओ येणारच आहे आपला. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण नर्मदा सागर गावामध्ये आलेलो आहोत. हा नर्मदा सागर गाव आहे आपला. आज या डेटमध्ये 86 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण काही शेतकरी मित्रांना कमेंट केलेल्या आहे. त्या कमेंट पाहूया आपण काय म्हणतात शेतकरी मित्र. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की. तर चला चालू करूया आपण आपल्या व्हिडिओला. शेतकरी मित्रांनो, आता आपली पहिली कमेंट आहे, रुपेश भाऊ यांनी केलेली आहे. चना लाईव्ह व्हिडिओ करा उद्या भाऊ. तर बघा, आज काल कमेंट आली त्यांची, तर आज लाईव्ह येणारच आहो आपण. दुपारला 3 वाजता 2-3च्या दरम्यान आपण लाईव्ह येणारच आहे शेतकरी मित्रांनो. नक्की येऊ लाईव्ह. तर आपलं ओलीत पण चालू आहे शेतकरी मित्रांनो. नर्मदा सागर या गावाचे 7वा फेर, शेवटचा फेर चालू आहे. तर दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो, अक्षय भाऊनी कमेंट केलेली आहे. ते म्हणतात 82 दिवसाचा गहू आहे तर एक स्प्रे घेऊ का 0050. तर अक्षय भाऊ, तुम्ही 82 दिवसाचा गहू आहे, उमई भरून येईल, बुरशी पण येणार नाही. तर ओलावा असणे फार गरजेचे आहे. या कालावधीमध्ये जर तुम्ही फवारणी घेताय, उमई अवस्थेत असेल गहू आणि ओल पाहिजे, पहिले ओलीत करून घ्या, नंतर फवारणी करा. आणि या फवारणीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. अक्षय भाऊ, तुम्ही फवारणी करू शकता. तर आता तिसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो, दिनेश भाऊ यांनी केलेली आहे. सुमित भाऊ, 2 दिवस झाले तुम्ही लाईन आता नाही आज. म्हणजे लाईव्ह आले नाही, 2 दिवस झाले त्यांचं असं म्हणणं आहे. तर काही कामानिमित्त मी लाईव्ह नाही येऊ शकलो. काल लाईव्ह आलो, परवाच्या दिवशी लाईव्ह आलेलो होतो मी, पण काल लाईव्ह नव्हता आलो. तर नक्की येऊ लाईव्हला आज दिनेश भाऊ, तुम्ही पण या. आणि चौथी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो, आम्ही शेवटचे 2 पाणी पट पाणी देतो. सुरुवातीला 2 महिने स्प्रिंकलरवर असतो, 85 दिवसाचा झाला अजून 1 पाणी द्यायचं. बरोबर आहे. आणि दुसरी कमेंट एक किरण भाऊ यांनी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या कमेंट होत्या, आज काल केलेल्या कमेंट होत्या, याला आपण प्रतिक्रिया द्यायचीच आहे. तर आज एक ब्लॉग बनवला आपण, या कमेंटच्या माध्यमातून आपण बोलूया आज. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकरी मित्र फवारणी करतात भरणीसाठी. तर चांगला भरून पण येईल शेतकरी मित्रांनो आपला गहू. आणि फवारणी करताना सर्वप्रथम एक लक्षात घ्यावे, ओल असली पाहिजे, जमीन उरली नसली पाहिजे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये या अवस्थामध्ये ओल राहत नाही आणि पाण्याचाही ताण पडतो. कारण की बरेचसे शेतकरी मित्र आहेत, विहिरीचं पाणी पुरत नाही आणि कॅनलचंही पाणी वेळेवर येत नाही. तर या अवस्थेत, शेवटच्या अवस्थामध्ये पाण्याचा नक्की ताण पडतो शेतकरी मित्र. या गावाला ज्या बरेचसे शेतकरी मित्र आहेत, पाणी कमी राहते, पाणी नाही जात, फेर नाही जात, लाईनचा प्रॉब्लेम राहतो, नाही का. तर बरेचसे शेतकरी मित्र या अवस्थामध्ये फवारणी करतात की बा आपला गहू, फवारणी नाही पाणी तर फवारणी जर केली तर आपण आपला गहू भरून येईल. पण फवारणी केव्हा काम करते शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये ओलावा असेल तरच काम करते. आणि जमिनीमध्ये जर ओल नसेल, कमी जर ओल असेल, त्या फवारणीनेही गहू लवकर सोंगणीला येतो, वाढतो. कारण की फवारणी कस घेते. आपण जे काही विद्रव खताची फवारणी करतो, टॉनिकची फवारणी करतो, कीटकनाशकाची फवारणी करतो, या औषधाची हिट तयार होते आणि ओल सपाट्यानं खिचते जमिनीमधली आणि पीकही लवकर आपल्याला वाढताना दिसते शेतकरी मित्रांनो. असा त्या फवारणीचा आपल्याला फायदा होतो. आणि ओल जर कमी असेल तर थोडंफार नुकसानही होते शेतकरी मित्रांनो. कारण की शेवटचे दाणे भरत नाही. ओल जर कमी असली आणि फवारणी जर केली, जसं तुम्ही बघा चेन्यावर बरेचसे शेतकरी मित्र फवारणी करतात शेवटची. काही शेतकरी मित्र पाणी देत नाही आणि फवारणी करतात, तर लवकर येतो भरून, फास्ट प्रक्रिया होती त्याच्यावर.
आणि जे शेतकरी मित्र पाणी देऊन शेवटचं पाणी देऊन फवारणी करतात, काही शेंड्यावर फुलं येतात आणि थोडा उशीरही लागतो शेतकरी मित्रांनो, स्लोली येतो, पण येतो तो पण लवकर. ह्या शेवटच्या फवारणीचा ह्या फायदा होतो शेतकरी मित्रांनो, गहू पिकाला आणि हरभरा पिकाला रब्बी हंगामात. तर ओल असल्यावरच फवारणी करा, केव्हाही कोणती फवारणी करा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे. उरला प्रश्न शेतकरी मित्रांनो आपण शेवटचं पाणी. आता बरेचसे शेतकरी मित्रांचे नियोजन वेगवेगळे आहे. काही शेतकरी मित्र शेवटचं पाणी पट पाणी देतात, तर शेवटचं पहिले स्प्रिंकलरनं गहू काढतात, पहिले 2-3 पाणी स्प्रिंकलरचं देतात आणि नंतर 2-3 पाणी शेवटचे पाणी पट पाणी देतात. तर हे पण नियोजन चांगलं आहे, शेवटचे पाणी चांगलं मिळतात गव्हाला आणि गहू पण चांगला ठसदार भरतो. पण हे जे पाणी मिक्स पाणी देतो आपण, पट पाणी तुषारचं पाणी नाही का, या कमी जास्त पाणी होते, माफक पाणी मिळत नाही. आणि जर पट पाणी साचून जर राहिलं तर गहू पिवळा पडतो. आणि आपण ज्या शेतकरी मित्रांचा गहू शेवटपर्यंत तुषार सिंचनवर आहे, हे माफक पाणी दिलं जाते, जमीन उलत नाही, जास्त दलदल होत नाही, जमीन फिट राहते आणि पकड राहते, एक थेंब 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 मुरत राहतो स्प्रिंकलरचा. आणि पटपाणी कसं होते शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये भुड्या पडल्या असेल, जास्त जमीन उरलेली असेल, तर या अवस्थामध्ये जर तुम्ही पटपाणी दिलं, ज्यांनी पहिलेपासून तुषार सिंचन दिलं नंतर पटपाणी दिलं, तर गहू पडण्याची शक्यता जास्त राहते शेतकरी मित्रांनो. कारण की जसं पाणी वाफ्यात घुसते तसंच गहू असा एक साईड झुकतो शेतकरी मित्रांनो. त्याच्यात जर हवा आली तर पुन्हा गहू पडून जातो. तर ज्या शेतकऱ्यांचा गहू उरल्या अवस्थेत आहे तर गहू नक्की पडणार शेतकरी मित्रांनो. तर पटपाणी देताना ही थोडीशी काळजी घ्या. एका वाफ्यातून 2 वाफ्यातून पाणी, या वाफ्यातलं पाणी त्या वाफ्यात गेलं नाही पाहिजे, जास्त साचलेलं नाही पाहिजे. आणि पाणी जर जास्त साचलेलं राहील या अवस्थामध्ये तर गहू भरणीलाही थोडा वेळ लागेल, गहू लवकर भरणार नाही शेतकरी मित्रांनो, दिवस गेल. कारण की गहू भरण्यालाही तळण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, नुसतं पाणी नाही पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांचा गहू तुषार सिंचनवर आहे, लवकर वयाने येते. आणि आता वातावरण बघा कसं आहे शेतकरी मित्रांनो, या 2-3 दिवसात वातावरण बदललेलं आहे. सकाळी हवा नाही राहत, दुपारी हवा राहते. आणि आता सूर्यप्रकाश बघा, हा सूर्यप्रकाश कसा आहे, धुवारी टाईप आहे आणि शेतामध्ये गरमाहट होऊन राहिली. आणि संध्याकाळलाही म्हणजे संध्याकाळलाही गरमी होऊन राहिली, आपल्याला फॅनची आवश्यकता पडून राहिली, म्हणजे वातावरणात गरमाहट आहे. हे असं जर वातावरण राहिलं ना शेतकरी मित्रांनो, तर या अशा वातावरणात जसं वातावरण चेंज होते आणि उन्हाळा लागतो, हवामधला दाब कमी होतो, थंडावा कमी होतो, आहे का नाही. तर वातावरण चेंज होण्याची शक्यता आहे, समोर पाणी येऊ शकते अशा वातावरणात. तर ह्या निसर्गाचा भाग झाला शेतकरी मित्रांनो, निसर्गाचा भाग झाला ह्या. तर निसर्गाचा काम करतो आणि आपलं काम करावं लागेल. कारण की पाणी येईनच म्हणून याची काही शाश्वती आहे नाही शेतकरी मित्रांनो. पाणी येईनच बा याची काही शाश्वती आहे नाही. आणि पाणी आला तर पाहून घेऊ काय होईल, शेवट नुकसान होईल. जर आपण आपले कामं थांबवले, रखडले का बा पाणी येऊन राहिला समोर, ऊन तपून राहिली, पिकाला पाणी द्यावं का नाही द्यावं, बरेचसे शेतकऱ्यांचे असे प्रश्न येतात. जर पाणी नाही आलं तर आपलं पिकाला पाणी राहून जायचं, पीक महागार व्हायचं नाही का. ते निसर्गाचं काम करू द्या, आपण आपले कामं चालू ठेवायचे शेतकरी मित्रांनो. आपल्या गव्हाला पाण्याची आवश्यकता आहे, पाणी द्या. आणि आपल्या जमिनीनुसार आपल्या गव्हाला पाणी द्या शेतकरी मित्रांनो. भारी जमीन असेल, 80-85 दिवस झाले, मातीचा गोळा तयार होत असेल, तर पाण्याची काही आवश्यकता नाही, गहू भरून येईल. आणि तुम्हाला जर एक पाणी फेर द्यायचं असेल, एक नॉर्मल फेर, जेणेकरून जे काही उंबया आहे, ज्या ह्या छोट्या छोट्या उंबया मागून निसवलेल्या आहे बघा, याला जर पाणी द्या. बघा काही उंबया अजून पोटरीमध्ये आहे, हे बघा हे पोटरीमध्ये आहे. तर या गव्हाला तुम्ही 2-2 तासाची किंवा 2.5 तासाची शिंप तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्र, आणि द्या, आवश्यक आहे शेवटचं पाणी. शेवटचं पाणी तुम्ही दिलं ना शेतकरी मित्रांनो, गव्हाला नक्की उंब्या भरून येतील, चांगल्या ठसदार भरतील. आणि नुसतं पाणी नका देऊ. ज्या शेतकरी मित्रांच्या गव्हाला 90 दिवस झालेले आहे, पिवळसर पडलेला आहे, जसा माझा गहू बघा, आता 86 दिवस झालेले आहे, एक पाणी देत आहो मी, एक पाणी आपण देणार आहोत का. हे शेवटचा फेर आहे 7वा. कारण की या शेवटच्या उंब्या भरल्या पाहिजे. याचं पर्सेंटेज शेवटच्या उंब्या पर्सेंटेज 2-3% आहे मागून निसवणाऱ्या उंबयाचं.
ह्या जर भरल्या तर उत्पादन नक्की वाढेल शेतकरी मित्रांनो. या गव्हाला पाणी द्या. तर असं जर आपण नियोजन केलं ना शेतकरी मित्रांनो, नक्की आपल्या गव्हाचंही उत्पादन वाढेल आणि गहू पण भरणार. आता तुम्हाला दिसतच आहे माझा 7वा फेर चालू आहे बघा. ह्या 7वा फेर आहे, चालू आहे. 4-4 तासाचा फेर चालू आहे. पहिले 2 फेर आपण दिलेले होते 4-4 तासाचे. नंतर 4 फेर दिले शेतकरी मित्रांनो 6-6 तासाचे. 3 फेर दिले 6-6 तासाचे आणि एक तर आपण जो 5वा फेर दिला ना शेतकरी मित्रांनो, तो 8-8 तासाचा दिला. 8-8 तासाचा आणि 6वा फेर 6-6 तासाचा आणि 7वा फेर 4-4 तासाचा. असं ओलीत केलं आपण. पुन्हा एकदा सांगतो बघा. पहिले 2 फेर दिले आपण 4-4 घंट्याचे. पहिले 2 फेर 4-4 घंट्याचे. तिसरा आणि चौथा ह्या 6-6 घंट्याचा आणि 5वा फेर जो आहे तो पूर्ण 8-8 तासाचा दिला आणि 6वा फेर जो आहे तो 6-6 तासाचा दिला आणि 7वा फेर चालू आहे आपला ह्या 4 तासाचा. असं पाण्याचं नियोजन केलं आहे शेतकरी मित्रांनो मी. तुषार सिंचनवर शेवटपर्यंत तुषार सिंचनवर गहू. तर असं नियोजन केलं आहे शेतकरी मित्रांनो. तर तुमचा गव्हाले जर 90 दिवस झाले असेल, गहू भरडला असतील, त्या गव्हासारखा दिसत असेल किंवा याच्यापेक्षा पिवळा दिसत असेल तर पाणी सोडून द्या. म्हणजे पाणी स्टॉप करा, पाणी देऊ नका. याच ओलीमध्ये तुमचा गहू भरणार. आणि अशी जर ओल असेल ना तुमच्या शेतामध्ये, हे बघा ओल बघा किती. आता हे वरम बघा, ह्या वरमातच बघा, हे बघा, हे बघा लाडू बनते लाडू. अशी जर ओल असेल ना तर पाणी देऊ नका शेतकरी मित्रांनो. हे बघा पाणी देऊ नका. तर ज्या शेतकऱ्यांच्या गव्हाला 90 दिवस झालेले असतील, 85 दिवस झाले असेल, पाणी देऊ नका. आणि मा गव्हाला तर 86 दिवस झाले. तर मी का पाणी देत आहे? खालच्या उंब्या भरल्या पाहिजे म्हणून. आणि तुम्हाला पाणी का द्यायला सांगत नाही आहे मी, कारण की तुमचा जर गहू पडत असेल तर पाणी देऊ नका आणि गहू पडत नसन तर पाणी द्या, असं म्हणत आहोत शेतकरी मित्रांनो. असं नाही झालं पाहिजे का बा मी पाणी देतो आणि तुम्हाला पाणी द्यायला नाही सांगत आहो. असं नाही झालं पाहिजे शेतकरी मित्रांनो. गहू पडत नसन तर पाणी द्या, गहू पडत नसन तर पाणी द्या, आणि गहू पडत असन तर पाणी नका देऊ. या ओलीमध्ये गहू भरतो जसं मी सांगितलेलं आहे बघा. तर असा गहू आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. तर मागच्याही तुमच्या उंब्या भरून येईल. काल ते 2 तास चालली, आज ते 2 तास चालणार आहे. शिप खालची आणि वरची ही 2-2 म्हणजे 4-4 तासाचं आपलं ओलीत आहे. आपल्या गव्हाला आता 95 दिवस झाले की आपला 7वा फेर पूर्ण कंप्लीट होईल 4-4 घंट्याचा. आणि गव्हाचं ओलीत पूर्ण खतम. आणि 120 दिवस घेणार आहे शेतकरी मित्रांनो आपला गहू काढणीपर्यंत. 120 दिवस झाले, 122, 123. या जसं टेम्परेचर वाढलं, आता गहू कसा आहे शेतकरी मित्रांनो, वातावरणही आता ऊन जर तपली चांगली, उकाडा जर वाढला तर गहू लवकर येतो, कारण की वापसा होते ऊन तपल्यानंतर. आणि असंच जर वातावरण राहिलं, सकाळची पायट थंडी, असं ढगाळ वातावरण. आता ऊन बघा, आकाश निर्भर नाही आहे, थोडंफार प्रकाश असा ऊन कमी आहे, पण गरमी ऊन राहिली. ऊन पाहिजे चांगली, ऊन झोंबली पाहिजे. जर ऊन तपली तर आपला हरभराही लवकर येतो, गहूही लवकर येतो, गहू लवकर वाढतो. 115 दिवसात सोंगा लागते मग गहू, जास्त जर टेम्परेचर वाढलं तर. तर आपल्या गव्हानुसार, आपल्या जमिनीनुसार शेवटचं पाणी द्या शेतकरी मित्रांनो. फक्त गहू पडू नका देऊ. गहू जर तुमचा शेवटच्या पाण्याने पडत असेल तर सोडून द्या, गहू नक्की भरतो. असं कमजोर भरणार नाही. फक्त ज्या काही शेवटच्या उंब्या आहे का नाही, त्या फक्त शेंड्यावरचा गहू थोडासा कमजोर भरेल. पण आता जर गहू पडला तर जास्त नुकसान होतो, आणि ह्या जर गव्हाला पाणी नाही दिलं तर जास्त नुकसान होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल या ब्लॉग आपला नर्मदा सागर गहू, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज दुपारला लाईव्ह येतच आहो मी.
तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.